राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सोमवारी शहरात शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस गोटात सामसूम। भाजप प्रभारी आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव समूह स्मृती शिल्पाला अभिवादन करून शहरातून काढली रॅली। शहरातील पदयात्रेनंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह नगर सदस्यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किरण आहेर यांचं नामनिर्देशन। कमालीच्या राजकीय घडामोडीनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला। पंचायत समितीचे माजी सदस्य किरण आहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला। राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरण आहेर मैदानात। सर्वपक्षीय आघाडीचा प्रयोग बासनात गुंडाळला। राजगुरुनगर शहरातील विकास कामांच्या जोरावर नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मागे उभे राहतील। माजी आमदार दिलीप मोहितेंनी व्यक्त केला विश्वास। केंद्रात आणि राज्यात सत्तेचे वाटेकरी असलेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रमुख लढत। गर्भगळीत झालेल्या महाविकास आघाडीतर्फे अर्थात मशाल चिन्हावर शेवटच्या क्षणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरात सत्तेसाठी भाजपचे प्रभारी महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। आमदार बाबाजी काळे यांची ही अस्तित्वाची लढाई। आणि आम्हाला विश्वास आहे लोक विकासभूमी राजकारणाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहतील। एक लक्षात ठेवा, राजे हे या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे, क्रांतिकारी वारसा आहे आणि अशामुळे या शहराच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचा परंतु मनात न ठेवता सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन, सगळ्या या शहरातल्या नागरिकांना बरोबर घेऊन, समाजातल्या सगळ्या घटकांना, लहान थोरांपासून माझ्या माता भगिनी असतील, सगळे व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, या परिसरात राहणारा प्रत्येक घटक याच्यासाठी चांगल्या योजना किंवा चांगल्या पद्धतीच्या या राजगुरुनगर नगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवता येतील अशा प्रकारचं काम इथून पुढल्या कार्यामध्ये आमचं राहील अशा प्रकारचा विश्वास आजचा या आपल्या संघाच्या माध्यमातून राजगुरुनगरमधील जनतेला देतो। राजगुरुनगरकर जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। उत्तर पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला विश्वास। जुन्नर मनसरमध्ये महायुती, मात्र लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर आणि शिरूरमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात। समाजातील सर्व घटकांना विचारात घेऊन विकासासाठी सकारात्मक पाऊल पडेल आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह नगर सदस्य पूर्ण क्षमतेने निवडणूक लढतील आणि जिंकतीलही। आमदार महेश लांडगे यांच्या रॅलीमुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मकता। आमच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी होती त्यांचं मात्र आज कुणी आपल्याला पाहायला इथं सुद्धा मिळत नाही, हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। आमच्यात जरी काही लढाई झाली तर आम्ही एकत्र राहणार आहोत। आमची विनंती एवढीच आहे आपल्या सगळ्यांना की गेली वर्षभर या तालुक्यामध्ये काही लोक डांगोरा पिटतात, मी एवढ्या मतांनी निवडून आलो, तेवढ्या मतांनी निवडून आला, पण आज 3 नगरपालिकेमध्ये त्यांना उमेदवारसुद्धा उभ्या करायला मिळत नाहीत। हे जिवंतपणाचं लक्षण आहे का मेलेल्याचं लक्षण आहे त्यांनी सांगावं। आणि काल त्यांनी टीका केली की माजी आमदार काय मेलेत का, माजी आमदार जिवंत आहेत याचं लक्षण त्यांना या निमित्तानं पाहायला मिळेल की आम्ही राजकारणामध्ये हारजीत ही असते, पण राजकारणामध्ये माणूस संपत नाही आणि राजकारणातला माणूस कधी मरत नाही। तो
कायम जिवंत राहतो, कारण तो कार्यकर्ता असावा लागतो. हवेवर निवडून येणारी माणसं ही फार काळ टिकत नाही. हे तिन्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या विरोधातील महाविकास आघाडी ही नगर परिषदेच्या आखाड्यात दिसत नसल्याचे भयान वास्तव. माजी आमदारांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली. खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, राजीवनगर शहरात नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार. मात्र वर्षभर डांगोरा पिटणाऱ्यांना तिन्ही नगर परिषदांमध्ये उमेदवार मिळत नाही, हे जिवंतपणाचं लक्षण आहे की मेलेल्यांचं, हे त्यांनीच सांगावं. माजी आमदार जिवंत असल्याचं लक्षण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुक्यातील तीनही नगर परिषदांमध्ये घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार. माजी आमदारांकडून आमदार बाबाजी काळे यांचे नाव न घेता आमदार काळे यांच्यावर केली जहरी टीका. फिल्टरेशन प्लॅन्टचा अधुरं काम असेल किंवा या पाण्याच्या शुद्ध पाण्याचा सोर्सचा विषय असेल, याच्या बाबतीत उदासीनता दिसते. आता आलेलं पाणी फक्त सोडायचं आणि तुमच्या आमच्या घरापर्यंत पाठवायचं आहे, एवढं काम. आणि त्याच्यासाठी लागणारं बजेट किंवा निधी तो जर आजी माजी आमदार उपलब्ध करू शकत नसतील. आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की भाजपचे देखील प्रभारी आमदार या ठिकाणी येऊन काम करतायत, मोठी ताकद लावतायत. हीच ताकद जर राजगुरुनगर शहराच्या विकासासाठी लागली असती तर राजगुरुनगर शहराच्या सगळ्या लोकांनी एकतर्फी भाजपला दिलं असतं. राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत खेड आळंदी विधानसभेचे आजी माजी आमदार मैदानात. भाजप निवडणूक प्रभारी आमदार महेश लांडगे यांनीही लावली ताकद. मात्र आजी माजी आमदार आणि भाजपनं विकासासाठी एवढी ताकद लावली असती तर निश्चितपणे मतदार भाजप आणि आजी माजी आमदारांच्या पाठीशी उभी राहिली असती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट केला टार्गेट. राजगुरुनगरची जनता विकासाकडे आणि माझ्या कामाकडे पाहून माझ्या पाठीशी राहतील, अतुल देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास. राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपसह 7 नगराध्यक्ष पदांचे उमेदवारी अर्ज दाखल. आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 11 उमेदवारांचे नामनिर्देशन. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिवाजी मांदळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरण आहेर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बापू किसन तिगळे आणि अपक्ष म्हणून दीपक रामदास तिगळे आणि गणेश कुमार इंगवले यांची उमेदवारी दाखल. राजगुरुनगर नगर परिषदेच्या 10 प्रभागांमधील 21 जागांसाठी 165 उमेदवारी अर्ज. चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज, नगर सदस्य पदासाठी एकूण 68 अर्ज दाखल. आज अखेर एकूण नगर सदस्य पदासाठी 166 अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 अर्ज दाखल. चाकण नगर परिषदेच्या 12 प्रभागांमध्ये 25 नगर सदस्य पदासाठी 166 उमेदवारांनी केले अर्ज दाखल. पिंपरी बुद्रुक येथील हुंडारे शिवारात सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास माजी सरपंच गणेश हुंडारे आणि भरत हुंडारे यांच्या घरामागील ओढ्यात आढळला मृत बिबट्या. मृत बिबट्या आढळल्याने गावात खळबळ. चाकण वन परिक्षेत्र विभागात वनरक्षक शीतल शिंदे आणि रेस्क्यू टीमचे शांताराम गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा. हुंडारे शिवारात ओढ्यात आढळलेला बिबट हा 7-8 महिन्यांचा असून शिवारातच मादी बिबट असण्याची वन विभागाने वर्तवली शक्यता. गावातील नागरिकांनी हुंडारे शिवार परिसरात येणे टाळावे. नागरिकांनी, महिलांनी शेत शिवारात काम करताना खबरदारी घ्या. माजी सरपंच विकास ठाकूर यांनी ग्रामस्थांना केलं आवाहन. तासकमान धरणालगत असलेल्या कहू कोयाळीतर्फे वाडा येथे बिबट्याचा वावर वाढला. बिबट्याचा मानवी वस्तीमधील वाढता वावर चिंताजनक. पाळीव प्राणी, कुत्र्यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी, ग्रामस्थांच्या जीवाला घोर.
वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गावकऱ्यांनी केली मागणी. हिंस्र वन्य प्राण्यांचा वाढता वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता असून तात्काळ कारवाई करण्याच्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचना. प्रादेशिक वनसंरक्षक सभागृहात मानव बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत झालेल्या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर आणि जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात. बिबट नसबंदीबाबत केंद्राची मान्यता मिळाल्याचेही वनमंत्री नाईक यांनी केले नमूद. सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, नाशिकचे मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन, पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे, पुणे उपवनसंरक्षक वनवृत्त महादेव मोहिते, जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, श्री धर्मवीर सालचिठ्ठल यांच्यासह वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती.